मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरतीविषयी एक लेटेस्ट गुड न्यूज मिळालेली आहे, त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, तुम्हाला माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांनी गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी फार मोठी एक घोषणा केली होती आणि त्या घोषणेनुसार महाराष्ट्रामध्ये 30,000 शिक्षकांची भरती होणार आहे. आणि त्यापैकी बरीचशी शिक्षक भरती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये झालेली आहे. परंतु आणखी याच्यामध्ये एक असं झालं होतं की या 30,000 जागांपैकी 30% जागा ह्या राखून ठेवल्या होत्या आणि ह्या ज्या 30% जागा राखून ठेवलेल्या आहेत यापैकी 10% जागा ज्या आहेत त्या बिंदू नामावलीमुळे राखून ठेवलेल्या होत्या. बघा, 30% म्हणजे 30,000 जागांपैकी 30% जागा राखून ठेवलेल्या होत्या आणि 30%पैकी 10% जागा ह्या बिंदू नामावलीमध्ये जे काही त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता त्या आक्षेपामुळे त्या राखून ठेवल्या होत्या. आणि ह्या ज्या 10% जागा आहेत या 10% जागा भरण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. म्हणजेच आपण असं म्हणूया की बिंदू नामावलीवर जो आक्षेप घेतला होता त्या आक्षेपामुळे ज्या 10% जागा राखून ठेवल्या होत्या त्या 10% जागावरील जो आक्षेप आहे त्या आक्षेपाचं आता निरसन झालेलं आहे. त्यामुळे या जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये, बघा हा शब्द मी पुन्हा रिपीट करतोय, या जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणखी 3,500 जागांची भरती होणार आहे. बघा, किती जागांची भरती होणार आहे? 3,500 जागांची. आणि ह्या ज्या सर्व जागा आहेत ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या हेड खाली आहेत, हे लक्षात घ्या. याला मुलाखत नाही. याच्यामध्ये सरळ एकदा जर निवड झाली तर निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपल्यानंतर जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित जुळले तर त्या उमेदवारांना डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळणार आहे, म्हणजे त्यांना नियुक्ती पत्र मिळणार आहे. हे याच्यामधलं एक विशेष आहे. तर ह्या ज्या 10% जागा आहेत ज्या बिंदू नामावलीवर NTC या प्रवर्गाने ऑब्जेक्शन घेतलं होतं, हे लक्षात घ्या. NTC या प्रवर्गाने बिंदू नामावलीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं, म्हणजे आक्षेप घेतला होता. त्यामुळे अगोदर ज्या 20% जागा त्यांना राखीव ठेवायच्या होत्या त्या त्यांनी 30% ठेवलेल्या आहेत. आता हे जे आक्षेप घेतलेला होता NTC या प्रवर्गाने बिंदू नामावलीवर, तो आक्षेप दूर करण्यामध्ये आपलं जे शिक्षण खातं आहे ते यशस्वी झालेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या 30% जागा राखीव ठेवल्या होत्या त्यापैकी 10% जागा म्हणजेच 3,500 3,500 जागा भरण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आणि ह्या ज्या संपूर्ण जागा आहेत 3,500 जागा मित्रो, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत आणि त्या जागेची भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. आणि ती भरती प्रक्रिया केव्हा सुरू होईल याच्याविषयीचा एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. आणि असं जे काही कार्यालय आहे शिक्षण विभागाचं त्यामधनं असं सांगण्यात आलेलं आहे की या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा ह्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत यामध्ये 3,500 जागांची निवड यादी लावणार आहे. म्हणजे अगोदर लागली होती
जवळपास 11,000च्या वर. त्यानंतर रूपांतर फेरीच्या जागा लागलेल्या आहेत आणि आता पुन्हा एक ही जी काही फेरी आहे ती ह्या ज्या 10% जागा बिंदू नामावलीवर आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे रिझर्व्ह ठेवल्या, तो आक्षेप आता दूर झालेला आहे आणि ह्या 10% जागा म्हणजेच 3,500 जागांची भरती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये मुलाखती विना म्हणजे सरळ सेवा भरती ही मित्र होणार आहे. आणि ही सर्वात महत्वाची आता अपडेट आहे, ती अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे शिक्षण विषयक जे काही व्हिडिओ असतात ते आपण जी काही माहिती मिळते त्यावर बनवतो आणि आपल्यासोबत त्यावर मित्र चर्चा करतोय. तर ही आजची चर्चा अशी होती की लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 3,000 शिक्षकांची भरती होणार आहे मित्र. त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.